जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आदिशक्ती मुक्ताईच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये मुख्यमंत्री महोदय नामदार एकनाथजी शिंदे यांचे निकटवर्ती असलेले तसेच शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष असलेले अक्षय महाराज भोसले आज मुक्ताईच्या पालखी सोहळ्यासाठी येथे आलेले आहेत. आपण त्यांना विचारूयात त्यांना कसं वाटलं यावर. जय मुक्ताई. खरं तर आपला मुक्ताई वार्ता हा जो काही चॅनल आहे हा कायमच आम्हाला मुक्ताईनगर परिसरातल्या सगळ्या घटनांचं अवलोकन करून देत असतो. पण आता आपल्याला मी समक्ष भेटतो. खरं तर मुक्ताबाईंची वारी ही आदिशक्तीची वारी आहे, ही जगत जनतेची वारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पहिल्या स्त्री महिला संत म्हणून मानाचा सन्मान असणारी पालखी आहे आणि 28 दिवसांचा पल्ला पार करून ही पालखी पंढरपुरापर्यंत पोहोचते. मुख्यमंत्री महोदय स्वतः या वारीविषयी प्रचंड संवेदनशील आहे. कारण की मुक्ताबाईंची सेवा करणं म्हणजे आदिशक्तीची सेवा करणं, मुक्ताबाईंची सेवा करणं म्हणजे श्री शक्तीचा आदर करणं. त्याच्याने 28 दिवसांचा हा प्रवास आहे. मुख्यमंत्री मोदयांनी अत्यंत महत्त्वपूर्ण काही निर्णय आपल्या सोहळ्याकरता घेतलेत. म्हणजे अगदी या सोहळ्याकरता लागणारे रस्ते असतील, रस्त्यांचे दुरुस्तीकरण असेल, मोबाईल टॉयलेटची उपलब्धता असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, वारकऱ्यांना अगदी मी म्हणेन की ते जे जे मागतील ते देण्याचं काम मुख्यमंत्री मोदयांनी केलंय. अगदी आपल्या मंदिराचा प्रलंबित असणारा 5 कोटींचा प्रस्ताव त्याला देखील आज आदरणीय गिरीश महाजन साहेबांनी त्याला मंजुरी दिली आहे. म्हणजे या सगळ्या पाठीमागे कुठेतरी मुख्यमंत्री मोदी आपल्याशी सकारात्मक आहेत. वारी आणि मुख्यमंत्री या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय महत्वाचे घेतलेत. आपल्या मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याकरता एखाद्या जर वारकऱ्याचा चुकून अपघात झाला तर त्याचा मृत्यू झाला तर त्याला अपघाती विमा म्हणून गट विमाच्या अनुषंगाने 5 लाख रुपये आपण त्याला विमा रक्कम देतोय. एखाद्याला कायमस्वरूपी अपंगत्व मिळालं रक्कम देतोय. एखाद्याला काही हॉस्पिटलचा उपचार असेल किंवा एखादा हात गेला काय गेलं असे काही विषय असतील तर 5 लाख, 2.5 लाख, 1.5 लाख आणि काही उपचार किंवा त्याचा पूर्ण रुग्णालयाचा खर्च शासन करत आहे. एक दुसरं, जेवढे काही वारीचे वाहन प्रवास करतायत त्या प्रत्येक वाहनाला महाराष्ट्रभर टोल फ्री आहे. तिसरं, पंढरपूर, चंद्रभागा ही काही वारकऱ्यांची तीर्थक्षेत्र आहे. मोठ्या प्रमाणात स्वच्छता आहे. म्हणजे वारकऱ्यांना ही वारी करत असताना अत्यंत सुलभता मिळाली पाहिजे. अत्यंत सरकार म्हणजे काही खूप मोठं काही नाही आहे. साहेबांचे वाक्य सांगतो तुम्हाला मी, धर्मसत्ता ही कायम राजसत्तेच्या एक पाऊल वर असते, एक शिडी वरती असते. त्यामुळे आदिशक्ती मुक्ताबाई म्हणजे आमच्याकरता आमचं आराध्य आहे. मुख्यमंत्री मोदयांनी मला आवर्जून पाठवलं की मला जाण्याची इच्छा आहे, पण वेळेची काही बंधनं आहेत, वेळेच्या काही मर्यादा आहेत. निश्चित पालखी सोहळ्यात कुठे ना कुठेतरी आपण भेटूच त्या पालखी सोहळ्यांना. पण आज मात्र प्रस्ताव असताना तुम्ही प्रतिनिधी म्हणून गेलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांची असणारी तळमळ, आत्मीयता त्या अनुषंगाने त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना आणि स्वतः महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना जे काही लागतंय, वारकऱ्यांची फक्त मागणी यावी, तर नाही हा शब्द नाही. त्यांचं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मग त्यांच्या नावातच संत एकनाथांचं नाव आहे. त्यामुळे संत विचारांचे पायी कसे असतात हे त्यांनी या वारीच्या काळातून आपल्याला एक प्रकारे कार्यातून दाखवून दिलंय. त्यामुळे आज वारकरी संप्रदायात तुम्ही बघितलं सगळीकडे मोठे मोठे बॅनर लागलेत, साहेब धन्यवाद, साहेब धन्यवाद. म्हणजे वारकऱ्यांचं प्रेम आहे. हे काही सांगून मिळवता येत नाही. आपण महाराष्ट्रात बघतो बऱ्याचदा की सांगून बॅनर लावले जातात. हे मात्र वारकऱ्यांनी लावलेले बॅनर आहेत आणि स्वयंस्फूर्तीचे बॅनर आहेत. त्यामुळे हा खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांविषयीचा वारकरी संप्रदायाचा आदर आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा वारकरी संप्रदायाला होणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे, मी मुख्यमंत्री म्हणून करत नाहीये, मी वारकऱ्यांचे सेवक म्हणून करतोय. त्यामुळे त्यांची भावना अत्यंत उत्कट आहे आणि अत्यंत निर्मल आहे. त्यामुळे याचा निर्णय स्वागत होतोय. त्यामुळे अशा प्रकारे अत्यंत उत्तम नियोजनामधला निर्मल वारीमधला हा सगळा उपक्रम आहे आणि वारकरी संप्रदायाचं स्वागत करतो.